गाइस, आई एम प्रीति एंड वेलकम बैक टू माय लिटिल वर्ल्ड। सो अभी सुबह के 3:30 हुए हैं और हम जा रहे हैं मॉनसून राइड के लिए भंडारदरा। यस, हम भंडारदरा जा रहे हैं आज और वो बहुत दूर है यहाँ से, 120-130 किलोमीटर्स है, तो इसलिए हम सुबह सुबह जा रहे हैं। तो चलो चलते हैं। सुबह सुबह राइड करने में बहुत अच्छा लगता है क्योंकि रोड्स पूरे खाली रहते हैं और धूप भी नहीं रहता, तो अच्छा लगता है। त्या अंधारात काय शूट करणार इसको नाही काय पाहिलं का किती सुंदर होत. अरे पण इकडे सीन काय, कुठं स्ट्रीट लाईटच नव्हती. कुठं स्ट्रीट लाईट Oh my god. हळू. पाऊस यायला स्टार्ट झालेला आहे गाईस. सुंदर वातावरण झालंय इकडे. मी दाखवते तुम्हाला. And we are back in mountains. रोड फार खराब आहे इकडे. सो आता आम्ही ब्रेकफास्ट साठी थांबलोय इथे. अजून किती डिस्टन्स उरलंय मला नाही माहिती, बट हा पुढे काय भेटणार नाही, त्यामुळे इथेच ब्रेकफास्ट करून घेऊ. आणि आम्हाला असं वाटलेलं आम्ही सगळ्यात लवकर चाललोय, बट इथे ऑलरेडी लोक आहेत आमच्या आधीच. वडापावची मिरची पोह्यावर टाकून दिली यांनी. वडापाव नाहीच आहे. नो वडापाव. माझा फोन पुढच्याच आहे, फक्त मागच्याच नाहीये. आहे. मी तर कम्फर्टेबली बसलीये. पुढच्याच फक्त ह्याने उडवा उडवीचा प्रोग्राम चालू केलाय. ते आम्हाला कळालं. कसला रोड होता, डायरेक्ट उडतच होते मी. किती किलोमीटर आहे टोटल? अजून नाही. टोटल किती आहे? टोटल किलोमीटर टोटल 140 आहे. टोटल 140 आहे. नाही रे, म्हणजे भंडारदरा 140 आहे टोटल. 170. आणि गाईज, या लोकांनी मला घरून 100 किलोमीटर सांगून आणलंय आणि इथं आल्यावर मला असं कळतंय की माझ्यासोबत स्कॅम झालाय. ते म्हणतील तुला 100 किलोमीटर नंतर कळलं स्कॅम झालंय. हा, 100 किलोमीटर ऑलरेडी झाले. अजून 2 तास लागणार आहे मित्रांनो आपल्याला. एवढं कॅमेऱ्यात बघून काय बोलतोय? मित्रांना बोलतोय ना तो. यार, नाही, ते ह्या दोघींना मला ठेवायचं. सगळ्यात पहिलं मी उठत असतो. मी 3:30 आम्ही 3ला उठलोय. अरे आम्ही 3ला उठलोय. 3 वाजता हे सांग ना. नाही, आज माझं लवकर रील झोपलोय. आणि रात्री लाईव्ह किलोमीटर. आज 1 वाजता झोपलोय. आज लवकर झोपलोय. आम्ही दोघं सोबत झोपलो 1 वाजता. 3 वाजता उठलो. 3:30ला आम्ही दोघं फुल रेडी होतो आणि तुम्ही लोक 4:30ला आले. कंटिन्यू 1 घंटा. 3ला उठलो, मग आम्ही ह्याला कॉल केला. आम्ही 3ला उठलेलो. मग तुम्ही का लेट आले मला कळलं नाही. एकमेकांना विचारा, एकमेकांना. त्याला माहितीच होतं. लास्ट मिनिट लेट असतो. ते बघ ना, ऐक ना ते. हॅलो हॅलो हॅलो.
मला काय वाटलं, मी हिला म्हणणार होते की अगं आधी सिंधू बरोबर टाइमच्या आधीच यायचा. हा तो पहिला येऊन थांबायचा माहिती खूप आहे का? नेहमी लवकर यायचा हा. मी म्हटलं यावेळेस काय झालं ग, जाऊ दे म्हणलं. मोठी नको गडबड ती आहे. म्हणाली. समजून घ्या. अरे पण त्याच्या नादात तिची cross झालेली आहे, तिची cross झालेली आहे. 3:30ला पण तुला सगळं आवाज द्यायची जरूरत नाही. अरे बट ह्या सगळ्याच्या नादात 3 वाजता उठण्याच्या नादात मी तर गेलेच नाही ना, कारण 3 वाजता जायचं. तुम्ही सगळ्यांनी आपापलं करून घेतलं. इकडे एक स्टॉप घेतलाय आता आम्ही, कारण व्ह्यू सुंदर आहे आणि इथे फोटो चांगला येऊ शकतो. सेटअप चालू आहे इकडे. वाव, अशी थांब, हे दोन इकडून येते ब्रिज. आपण काहीतरी रील बनवायला पाहिजे आज. हा, आपण रील बनवायला पाहिजे. दूर ते वाला ते ना का, किती सारे वॉटरफॉल्स एकाच ठिकाणी गाईज इथे. आम्ही पोहोचलोय आता भंडारदऱ्यामध्ये. आता वॉटरफॉल्स दिसायला सुरुवात झाली आहे, बट माझी हालत खराब झाली गाडीवर बसून बसून. एवढा लांब आहे हे, एवढा लांब आहे, संपतच नव्हतं. खूप हालत खराब झाली. बट हा व्ह्यू बघून थोडं चांगलं वाटतंय आता. सी, तो वाला वॉटरफॉल, मधला वाला वॉटरफॉल, हा हा मोठा दिसतोय फार. लांबूनच असं दिसतोय, जवळ गेल्यावर तर. इकडे एक चेकपोस्ट आहे, इथे तिकीट काढून मग पुढे जायचंय. इथे लिहिलंय, दाखवते तुम्हाला, कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य चेकपोस्ट. आणि इकडे भंडारदरा डॅम दिसतोय इथूनच. खूप जोरात पाऊस यायला सुरुवात झालेली इथे आणि पुढे पूर्ण फॉग आहे, काही दिसत नाही आता. समोरचे वॉटरफॉल्स पण नाही दिसत आहे, कारण माय गॉड, डेंजर रोड आहे इकडे. आम्ही आता ट्रेकला सुरुवात करतोय. ट्रेक आहे का हा वॉटरफॉलला? 500 मीटरचा ट्रेक आहे. हे बघा, वसुंधरा वॉटरफॉल. आणि पहिल्यांदा असं झालंय, आम्ही कोणत्या ठिकाणी आलोय आणि तिथे एवढी गर्दी आहे. लाईक टुरिस्ट प्लेस आहे, त्यामुळे खूप जास्त गर्दी आहे. लोक डायरेक्ट बस भरून आले तिकडे. आणलंयस मागं नाही जाणार का? एवढ्या लांबून ह्याच्यासाठी आलोय गाईज आम्ही. चिखलात लोळून जाणार आज. लिटरली फर्स्ट टाइम असं झालंय की एवढं जास्त क्राऊड आहे. मी कोणत्या वॉटरफॉलला आली आणि एवढा क्राऊड आहे. इथे लोकांनी सगळ्यांनी सेम सेम कलरचे रेनकोट घातले. एवढं फनी दिसते ना. ट्रेक ग्रुप सोबत ट्रेक ग्रुप. अच्छा, आम्हाला तर नव्हते दिले.
पाऊस नाही यायला पाहिजे, आता पास झालो, खूप भिजलो पावसात, आता नको. आता हा ब्रिजला क्रॉस करून तिकडे जायचंय का? ठीक आहे, चलो. एक अच्छा पॉइंट मिला है हमें बैठने के लिए, मैं दिखाती हूँ. ये देखो कितना सुंदर है, पानी में से इधर बैठ सकते हैं. एवढी जास्त गर्दी आहे या वॉटरफॉलला. आम्ही तर वरती थांबलोच नाही बिकॉज गर्दी आहे. डायरेक्ट खाली आलो. आता इथे काहीतरी खाणार मस्तपैकी गरमागरम आणि मग आपण सांगितलंय का त्यांना? सांगितलंय. काय सांगितलंय? ताडपत्री. मॅचिंग तिकडे पण मॅचिंग झालंय वरती. माझं पण मॅचिंग होणार आहे. कोणीतरी पॉलिथिन काढली तर मॅचिंग. कसं वाटलं गाईज वॉटरफॉल? वॉटरफॉल मस्त आहे, बट आपण एन्जॉय नाही केलं इथे कारण गर्दीच एवढी होती. फ्लो जास्त आहे, उगीच आम्ही वाहून वगैरे. सो इट्स बेटर की लांबून फक्त दृश्य. तुझा आवाज कधीच ब्लॉग मध्ये येत नाही कारण तू एवढ्या हळू बोलतो. बॅड. वसुंधरा वॉटरफॉल आहे गाईज. आधी आम्ही तिथे गेलेलो तो दुसरा होता, पण हा मेन वसुंधरा वॉटरफॉल आहे. आणि एवढा सुंदर दिसतोय ना, पाण्यात ते एक झाड एवढं सुंदर वाटतंय. सो गाईज तिकडून आम्ही वॉटरफॉल वरून आलो आणि आम्ही एका असं शोधात होतो की आम्हाला एका ठिकाणी बसून चाय कॉफी मॅगी वगैरे बनवायचं होतं. ठीक आहे, तर आम्ही असं लोकेशन सापडत होतो कारण पाऊस पण येत होता, तर थोडं शेड वगैरे असणारं शोधत होतो. अशा शोधात आम्हाला एक जागा भेटली इथे. हे बघा इथे मागे आम्हाला वाटलं इथे कोणाचं तरी घर आहे, तर आम्ही जस्ट आलेलो तर तिथे एक काका होते. ते म्हटले तुम्ही इथे बसू शकता, यूज करू शकता तुम्हाला जे पण काही करायचंय. तर आम्ही आता करतो इथे. मी दाखवते तुम्हाला. ठीक आहे, त्यांनी पूर्ण एक रूमच दिली आम्हाला. रूम म्हणजे ते अर्धवट कन्स्ट्रक्शन झालेलं घर आहे. ठीक आहे, लेट मी शो यू. इथे आम्ही आमचं सेटअप लावणार आहे आता. ही आम्हाला रूम दिलेली आहे. आता केसेस उपस्थिती झाले. आणि इकडे आता आमच्याकडे आम्ही दूध आणायचं विसरलो, आम्हाला कॉफी बनवायची होती, तर दुधासाठी इकडे गाय आम्हाला असं वाटतं त्यांना विचारावं की ते दूध देतील का. त्या काकांना पुन्हा एकदा विचारतो. बट मस्त आहे यार हे. गाईज ओम त्यांना विचारायला गेलता की त्यांच्याकडे गाय आहेत तर दूध आहे का अवेलेबल, तर होतं, दिलं त्यांनी. डायरेक्ट प्युअर गाईचं दूध घेऊन आलोय मित्रांनो. प्युअर बघू. ओ एकदम. तांब्यामध्ये दिलंय. नो भेसळ, ओनली ओरिजिनल दूध. नो भेसळ. चला आता आपण बनवूया. गरम गरम दूध आहे, आत्ताच काढलेलं दिसतंय एखाद्या वेळेस. मॅगी बनवतो इथं आम्ही आता. मॅगी टाक ना ह्याच्यात.
ते काय तू ऐकलं ना ते बॉईल झालं हे पूर्ण. टाक टाक हळू, नाहीतर येईल माझ्या अंगावर. ऍसिडिक ऍसिडिक काय हा? ते कधी पण होऊ शकतं. नाही येत ते. हा मला दातांनी हे करायला लागणार. नाही तीन. नाही 4 टाक, 4 होईल मला असं वाटतं. स्पूनने त्याला हलव. अरे बसणार, मला माहितीये ना, मला आहे अंदाजा. हा अंदाजाचा निघाल ना मग आपली. फक्त तू गॅस कमी करून ठेव. गॅसचं पाकिट आहे मग 4 2 वेळेस करता येईल ना. हा 2 वेळा कमी आहे. गॅस कमी या गॅसचा अंदाज तुला एकट्यालाच आहे. काय नाही त्याला पण. ब्लॉग मध्ये डायरेक्ट विषय खोल केला येईल. टाक आता तू हे टाक मसाला. खाली घे. हा घे. खाली करू ठेव. शकतो. मी असं घेतो. किती केओस आहे. मॅगी बनून झाली स्टील. खायची कशी यावर डिस्कशन चाललंय. एक काम करू, डायरेक्ट त्या पातेल्यातच खाऊ. डायरेक्ट सगळ्याच एस्थेटिक होऊन हा, ते कन्फ्युजन बघा गाईस, कन्फ्युजन बघा. माझी मॅगी बघा गाईस, जरा जास्तच एक्स्ट्रा सुपी झालीये. जाईल. एक्स्ट्रा सुपी मॅगी. मॅगी करायची निघ. माझ्यासोबत खूप नाइंसाफी झालीये. मला मॅगीच नाही भेटली. तू त्या काकांना काय विचारलेलं रे? काकांना पहिले मी हाय केलं आणि मग हाय केल्यावर काका आले. मग काकांना म्हटलं काका हाय केल्यावर तुला काका दिसलं कुठं हाय करायचं. दूध काढत होते. जे दूध आम्ही मगाशी आणलं ते काकांनी काढले ताजं. अच्छा. मग मी त्यांना म्हटलं काका हे तुमचं आहे का? ते म्हटले हा, तुम्हाला ताडपत्री वगैरे टाकून देतो मी. मी म्हटलं नको काका एवढं. ताडपत्री मग नाही, मग ते जे होतं ऑलरेडी स्पंज स्पंज त्यांनी दिला आम्हाला बसण्यासाठी. आणि मग अशा पद्धतीने आम्ही आता हे काकांना विचारलंच ते रूम कशासाठी पाहिजे. हा काकांना म्हणलं ते डायरेक्ट म्हणले ताडपत्री टाक तुम्हाला. माहिती तुम्ही कशासाठी आलेले. तुमचं एका ताडपत्री टाकत होतो. मग मी म्हणलं की हा काका आम्हाला चहा करायचा होता. हा देतो ना करून. मी म्हणले नाही आमच्याकडे गॅस वगैरे पण आहे. स्वतःने करायचं. हा आम्ही स्वतः करणार. हा करा, युज करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. मग असे ते म्हणले. मग अशा पद्धतीने मी इथे एकटा थांबलो होतो. हे सगळे टोळकी वरती थांबली होती. मग मी यांना इशारा केला. मग इशारा केल्यावरती ते इथे आले आणि अशा पद्धतीने आम्ही आता हे बांधलेलं आहे. आजच्या दिवसात पाणी उकळणार आहे का? आणि हे जे आहे ते थोडंसं गॅस संपत आलाय गाईस, तर थोडं थांबा. त्याच्यात काय साखर बिकट टाकली काय कोण? नाही. मॅगीचा एक राऊंड झाला, हा दुसरा राऊंड होतोय आता. येस, सेकंड राऊंड. गाईज आमचा गॅस मध्येच संपलेला आहे. मॅगी पूर्ण झाली पण नाही, तर दुसरा लावतोय. नवीन बाटला. तुझा हात येतोय मध्येच. लाव. हे किती वेळ चालतं? एक बॉटल. तुम्ही याच्यामध्ये 20 वेळा मॅगी करू शकता. अच्छा. आपली एक वेळा पण नाही झाली. अगं हा, तो आधीचा गॅस होता ना, हा नवीन आता. आधी 19 वेळा केले असेल. आधी 19 वेळा केलेली. झालेला आहे, लागलेला आहे. आता इकडून फिरवायला लागेल. हो भाई, आता लवकर बनेल मॅगी. 2 मिनिटात खावा, 2 मिनिटात घर. 2 मिनिट में मॅगी. आणि हे पातेला तू ओमला पाठवायचं. हा, हे सगळ्यात मोठं टास्क आहे. हे भांडे कोण धुणार? आणि ऐक ना, आम्हाला हे विचारायचं होतं, कालचा कॉन्टेंट तुझा काल आला, आजचा व्लॉग आम्हाला कधी बघत भेटणार? प्रेक्षकांना उत्स्फूर्तता आहे की आजचा व्लॉग कधी येणार आहे? उद्या. आजचा उद्या. ब्लॉग येणार जेव्हा हेल्मेटने जे डोकं वाजलेलं आहे. हो भाई, मला
अटॅक आलेला डायरेक्ट. डोक्यात मायग्रेनचा डोक्यात अटॅक आलेला. मग तू survival आजची. हो. आता जरा मला चांगला वाटा भेटलाय मॅगीचा. अजून आहे. पाऊस यायला लागला पुन्हा. अरे ही थंड झाल्यावर छान लागते पण. मॅगी ना, हा मला आवडते अशी ड्राय मॅगी आवडते मला. हा जास्ती मसाल्याची. मला सुबीपेक्षा हे ड्राय खूप आवडतं. तुला काय? त्याला खायला भेटलं बस. फक्त द्या. भाई मी गाडीवर 1 तास झोपलीये. मला एवढं टेन्शन येत होतं मध्ये मध्ये पडायची खाली. सरळ बेट लावून घे. राशीचे दाखल तो वेगळा झोपेत असतो, मलाच त्याला बेल्ट बांधायला लागेल की चालव बाबा गाडी. आम्हाला आता हे पातेलं धुवायचंय कॉफी बनवण्यासाठी, कारण आमच्याकडे एकच पातेलं होतं. कुठे? अरे इथं धबधबा आहे. धबधब्याखाली. खूप सारे धबधबे आहेत, काय टेन्शन नाही. इकडे भाताची शेती आहे ना ही. नीट धू नाही तर आपलं दूध फाटेल, कॉफी बनणार नाही. ऍक्टिंग नाही करायची आपल्याला, रिअल मध्ये धुवायचंय. फोन मध्ये आधीच पाणी गेलंय माझ्या, तर मी फोन ठेवायला पाहिजे मला असं वाटतंय. चार्ज होत नाही आता फोन, कारण लिक्विड डिटेक्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. स्ट्रगल इज रियल गाईज. चलो क्लीन. साखर किती टाकू सांग? बस गाईज सगळे आपापली कॉफी बनवतायत. नाईस गरमागरम दूध. एंट्रीचे किती पैसे घेतले? 450 पर पर्सन, 50 पर गाडी 50. ओ 100 रुपये. एकही फोटो नाही आलाय. ते काढू दे मला चमचा. चमचा पिकळेल. बस जन कसली मस्त दिसतेस ग. बापरे. भारी आहे खरंच. ऍक्च्युअल आणि एवढी पतली कशी काय दिसते ग. आणि शेफ मी उलटा चमचा शेफ इकडे. आमचा शेफ कॉफी एकदम मस्त झाली, ज्यामध्ये तू फक्त दूध आणि शुगर उकळवली. हा करतो हा. बट आम्ही खंडीला पावसात सगळे कॉफी glasses घेऊन गेलो, सगळे कॉफीचे फ्लेवर 2-4 घेऊन गेलो, ठीक आहे. आणि सगळा पाच घेऊन आलो, कारण गरमीने इथून पाणी कसं दाम. हा खंडीच्या दिवशी मस्त. चॉकलेटचा काय फ्लेवर येते. एकटा तिकडे आता आम्ही निघालो इथून. गाईज से बाय टू दिस प्लेस, टू दिस ब्युटिफुल प्लेस. कुठे वॉटरफॉल? हा इकडे मागे वॉटरफॉल होता. चला खूप हाऊस होती त्याला. बाकीच्या साईडनी निघून पण गेले, तू अडकलास. जाता जाता एक वॉटरफॉल दिसलाय, खूप क्यूट आहे तो.
आम्ही विचार केला थांबूया तिथे, थोडस भिजूया वॉटरफॉल खाली, कारण तिकडे तर नाही भिजायला भेटलं ना. दाखवते मी तुम्हाला. हा एक क्यूटसा वॉटरफॉल आहे. आता आम्ही नाशिक हायवेला थांबलोय, थोडस खातो इथे काहीतरी, भूक लागलीये खूप. आता तर खूप जोश होता सगळ्यांमध्ये, आता काय झालं? जोश आहे माझ्यात. कुठं जोश आहे? जोश सगळ्यांना जोश देतोय मी. कुठं दिलं? कुठं दिलं? घरी जाताना एवढं जीवावर आलंय आता. थोडस राहिलंय आता गाईस, थोडस राहिलंय. त्याला दाखवा. एवढं जीवावर आलंय की आता बसवे ना गाडीवर. नाही लय जोश आहे गाडी पळवायला अजून, पण आता म्हणलं जरा ऍव्हरेज काढू गाडीचा. पळून झाली आता. तर आम्ही आता चाकणच्या फेमस ट्रॅफिक मध्ये अडकलोय. खूप ट्रॅफिक आहे गाईस इथे. So that's it for this vlog. See you in next one and do not forget to like, share and subscribe. Bye.